श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओला स्वामींच्या नामस्मरणाने सुरुवात करूया. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. तर वसुबारसच्या पहिल्या दिवसापासून आपण दिवाळीचा पहिला दिवा आपल्या घरी लावत असतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसुबारसची पूर्ण माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की लिहा व कमेंटमध्ये लिहा गोमाता की जय. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 28 ऑक्टोबर 2024 सोमवारी वसुबारस आलेली आहे आणि याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे. म्हणजेच काय, एकादशी आणि द्वादशी ह्या दोन्ही तिथी एकाच दिवशी आलेल्या आहे. भारतामध्ये अनेक पद्धतीने दिवाळी साजरी होते, पण आपल्या भारतामध्ये दिवाळीची सुरुवात वसुबारस या दिवसापासून सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवा सुद्धा वसुबारस या दिवशीपासून लावला जातो व आपल्या घरासमोर रांगोळ्या काढायला सुरुवात वसुबारस या दिवसापासूनच होते. वसुबारस या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. वसु म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी. अश्विन कृष्ण द्वादशीला आपण वसुबारस साजरा करत असतो. आणि गुरुद्वादशी असं का म्हटलं जातं? कलियुगातील श्री प्रथम गुरु दत्त अवतार भगवान श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांचा निजानंद गमन दिन सुद्धा साजरा केला जातो. म्हणून या तिथीला म्हणतात गुरु द्वादशी. आता आपण एक एक करून बघूया वसुबारसची माहिती. मंडळी, हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी तिची पाडसासह पूजा केली जाते. म्हणजेच तिच्या वासरासह तिची संध्याकाळी सायंकाळच्या वेळी पूजा करतात. संध्याकाळच्या वेळेला ही पूजा का करायची? तर संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच सायंकाळ ही वेळ लक्ष्मी येण्याची असते व गोरोज मुहूर्त असेही म्हणतो. याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी लोक गायींना रानावनात चरायला घेऊन जायचे किंवा शेतात चरायला घेऊन जायचे, तर सायंकाळच्या वेळेला ते परतायचे. म्हणून गायींची वेळ सायंकाळी म्हणजेच गोरोज मुहूर्तावर गोधुबी वेळेला या नावाने ओळखलं जातं. घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने सुद्धा या दिवशी सवस्त वेदूची पूजा करतात. सवस्त म्हणजे काय? गायीची तिच्या वासरासह पूजा करावी. वसुबारस साजरा करण्यामागची पौराणिक कथा म्हणजे अशी आहे. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस ही साजरी केली जाते. त्याचबरोबर काही धार्मिक मान्यता अशा आहे. त्या दिवशी आपण गायीची पूजा केल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर एक धार्मिक मान्यता अशी आहे, गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात आपला वास व्हावा. या कामना पूर्तीसाठी आपण वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली पाहिजे. तसेच आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे या दिवसाचं खूपच विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी अर्थात 33 प्रकारचे देव आहे. काही जणांना असं वाटतं 33 कोटी म्हणजे 33 करोड. त्याची नावे सांगा. पण बघा, संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो. म्हणून असं म्हटलं जातं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे. या अर्थाने आपण गोवत्स द्वादशीला गायीची पूजा अवश्य करावी. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा हा पहिला सण वसुबारस. हा सण कृष्ण अश्विन द्वादशीला साजरा केला जातो. आता आपल्याला या दिवशी काय काय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. या दिवसापासून तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात करू शकतात. जर अंगण असेल तर सडा मारून घ्यायचा आहे आणि फरशी असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यावर तुम्ही एक साधीशी आणि छोटीशी रांगोळी अवश्य काढायची आहे. जर तुम्ही पांढरी रांगोळी वापरणार असाल तर त्याच्यावर सौभाग्याचं प्रतीक म्हणून हळद कुंकू व्हायला विसरू नका. या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू या दोघांचीही पूजा केली जाते. गायीच्या पायांवर पाणी टाकायचं, गायीला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची व फुलांची माळ घालायची. वासराची सुद्धा अशाच पद्धतीने पूजा करून घ्यायची आणि निरंजनीने दोघांना ओवाळून घ्यायचं. गाय
आणि वासराला स्पर्श करायचा, त्यांना गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर शक्य झाले तर गाईला प्रदक्षिणा मारायची. जर तुमच्या घराजवळ गाय उपलब्ध नसेल तर तुम्ही घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाई वासराचे चित्र रेखायचे आहे आणि पूजा करावी. जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्त किंवा देवाऱ्यामध्ये एखादा फोटो असेल तर तो आपल्याला चौरंगावर मांडून घ्यायचा आहे. ती मूर्त आपल्याला चौरंगावर मांडून घ्यायची आहे आणि आपल्याला गाईची छान पद्धतीने रांगोळी काढून मस्त अशी छान पूजा करायची आहे. आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्त असेल त्याचीही आपण त्या दिवशी पूजा करू शकतात. बाळकृष्णाची पूजा करण्याची या दिवशी 2 खास कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे रमा एकादशी तर आहेच आणि दुसरं कारण भगवान श्रीहरी विष्णूंच्या लहरी ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारसेच्या दिवशी पाळण्यातील धार्मिक मान्यतेनुसार मी तुम्हाला खूपच सोपे उपाय सांगणार आहे. वसुबारसेचा व्रत म्हणजे उपवास आपण देखील करू शकतो. गोमातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आणि आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य लाभावं या कारणासाठी सुद्धा वसुबारसच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे. महिलांबरोबर पुरुष देखील हे व्रत करू शकतात. कारण शेती कामासाठी गाय आपल्याला उपयोगी येते. गाईचं दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, दही असेल, गाईचं शेण असेल, गाईचं गोमित्र असेल, हे आपण भरपूर धार्मिक कार्यामध्ये त्याचा वापर करत असतो आणि आपण गोमाताचा म्हणजेच गायचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण हा उपवास आवर्जून करू शकतात. जास्तीत जास्त लग्न झालेल्या महिला, मुलं बाळं असलेल्या महिला हा उपवास जास्तीत जास्त करतात. आणि आता परत महिला प्रश्न विचारतील की हा उपवास नक्की कोणी करायचा? लग्न झालेल्या प्रत्येक महिला म्हणजे ज्यांना मुलं बाळं आहे किंवा नाही त्या सगळ्या महिला हा उपवास करू शकतात. गरोदर महिलांना सुद्धा हा उपवास करायचा असेल तर त्या देखील करू शकतात. यंदा रमा एकादशी आणि वसुबारस या दोन्ही तिथी एकत्र झाल्या आहेत. ज्यांना द्वादशी आणि वसुबारस या दोन्हींचाही उपवास करायचा आहे त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी उपवास सोडायचा आहे आणि ज्यांना वसुबारसचा फक्त उपवास करायचा आहे त्यांनी सकाळी उपवास धरायचा आणि त्याच दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. त्या दिवशी ज्या लोकांनी उपवास केला आहे त्या दिवशी ते लोक उपवासाचेच पदार्थ खातील आणि त्या दिवशी ज्या लोकांनी उपवास केला नाही आहे त्या लोकांनी अन्नपदार्थ खातील. तर त्या दिवशी त्यांनी आपल्या आहारामध्ये गहू आणि मूग या आहाराचा समावेश करायचा नाही आहे. म्हणजेच काय तर गहू आणि मूग ह्यापासून कोणतेही पदार्थ बनवलेले असेल तर या दिवशी तुम्हाला हे पदार्थ खाता येणार नाही आहे. गवारची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. बऱ्याच ठिकाणी परंपरेनुसार हाच नियम पाळला जातो. जर तुम्हाला गवारची भाजी मार्केटमध्ये भेटली नाही तर तुम्ही नेहमीप्रमाणे जो उपवास सोडायला तुम्ही जे कोणतेही पदार्थ करतात तशा पद्धतीने तुम्ही तो उपवास सोडू शकता. काही ठिकाणी या दिवशी गाईला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि त्याच पदार्थांनी उपवासही सोडला जातो. बरेच जण बोलतील की तुम्ही तर सांगितलं की गव्हापासून आणि मुगापासून बनलेला पदार्थ त्या दिवशी खायचा नाही, पण तुम्ही उपवास सोडायला संध्याकाळी तो पदार्थ गव्हापासून बनलेला पदार्थ त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्हाला दूध किंवा दुधापासून काही पदार्थ बनलेले असतील किंवा तळलेले पदार्थ बिलकुल खायचे नाही आहे. त्यामुळे उपवासाचेही कुठले तळलेले पदार्थ त्या दिवशी खाऊ नका. तसेच या दिवशी तव्यावर कुठलेही पदार्थ बनवलेले खाऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे. ज्यांना हे नियम पाळणे खरोखर शक्य होईल त्यांनी नक्की पाळा आणि ज्यांना नसेल जमेत तर त्यांनी नाही पाळल्या तरीही चालते. पण प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना सणावारामागच्या धार्मिक मान्यता असतात त्या आपण मानल्या पाहिजे आणि नक्कीच पाळल्याही पाहिजे. आणि जे शेतकरी लोक असतील त्यांच्याकडं गायी असतील, बैल असतील, छोटे वासरं असतील त्यांनी या दिवशी आवर्जून गाई बैलांची सगळ्यांची पूजा करावी आणि त्या दिवशी गोठ्यामध्ये आपल्याला दिवे नक्की लावायचे आहे. किती थोड्या वेळ
चालतील असे दिवे आपल्याला त्यात तेल टाकून नक्की लावायचे आहे. जर त्यांच्या घराजवळ गाय वासरू उपलब्ध नसेल किंवा त्यांच्या घरातही गाय वासरूची मूर्त नसेल तर त्या दिवशी तुम्ही गाय आणि वासरू हे सोबत तुम्ही दुकानातून एक विकत घेऊ शकतात, मूर्ती एक घेऊ शकतात. या दिवशी रांगोळी काढताना त्यामध्ये गोपद्म काढायला तुम्ही विसरू नका. त्या दिवशी तुम्हाला देवाऱ्यासमोर किंवा तुळशीसमोर किंवा दारासमोर गोपद्म जरूर काढायचे आहे आणि त्याच्यावरती थोडं हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यावर एक पुष्प व्हायचं आहे आणि त्याला धूपदिप्याने ओवाळायचं आहे आणि गोमाता की जय असं म्हणून आपल्याला त्याला नमस्कार करायचा आहे. गोपद्म कशी काढायची हे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल आणि वसुबारसच्या दिवशी आपल्या घरात खरंच गाईचं मूर्त नाही आहे आणि तुम्हाला गाईची पूजा करायची आहे तर तुम्ही गाईचे गोपद्म काढून त्याला हळदी कुंकू लावून फूल दीपाच ओवाळून तुम्ही त्याची पूजा करू शकता. आपल्या मनामध्ये गाईप्रती आदरभाव असला पाहिजे. तर या दिवशी तुम्ही गाईची पूजा केली किंवा नाहीही केली तरीही तुम्हाला गाईला तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकता. त्यानंतर आवर्जून तुम्ही गाईला नैवेद्य म्हणून गूळ आणि डाळ ह्या 2 पदार्थांचा गाईला आवर्जून नैवेद्य दाखवू शकता. तर असा एकच दिवस आहे की 33 कोटी देवांची पूजा आपल्याला एकाच दिवशी करता येते. तो दिवस म्हणजे वसुबारस. तर तुम्ही सगळ्यांनी त्या दिवशी उपवास अवश्य करा. गाईला संध्याकाळी आरती करा, गाईला नैवेद्य दाखवा, गाईची पूजा करा आणि गाईला गूळ आणि डाळ हे द्यायला विसरू नका. आवर्जून ही गोष्ट नक्कीच दिली पाहिजे. त्या दिवशी गाईला हिरवा चारा देऊ शकता तुम्ही. तर अशा प्रकारे त्या दिवशी तुम्ही पूजा करा. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.